शिवलीला अमृत अध्याय 14वा. श्री गणेशा नमः. भस्मासुर हरण भाललोचन भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरण देवातीत भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका गुणातीत त्रिगुणांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकांडवेदा तुझ्या कृपाबळी समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कथिले शिवलीला अमृत. आता कळस अध्याय 14वा. 13वा अध्याय शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकीचे जनगण. यावरी शौनकादिका लागण. सूत सांगे निमिषरणी सिंहावलोकतेने तत्वता परिसा गजस्य षडकाची कथा. दोघेही ढाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा उसंग घेऊन शिव विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करून दुग्ध होतीत गजस्य अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुडा फिरवित गणपती सुंडेत पाय साठवून षडमुखा प्रती बोलतसे ते देवा म्हणे हे घे का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घे मी षडानने म्हणे चराचर चरणी लंब नासिक मज लागून उच्छिष्ट दूध देतो पाहे लोचनी सांग मृंडानी काही याती शुंडेसी धरुणी खाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विषाड आगळे का हो ऐसे केला तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परी हा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा प्रसवलीसा बाळ एकता हासे पय फेन दवला धरा धरेन नंदिनी वेल्हाळ तिसही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविली षडमुखा आडवा घेऊन स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रोधने रडू लागले ते धवा ते देखुने गणनाथ पोट भरुने गदगदा हासत म्हणे आंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला त्याचे वदनी आणिक पाच आणसी कोठून ऐसे एकता पिनाक पाणी काय हसुनी बोलत काय म्हणतो गजस्य वजन ऐसा का प्रसवलेसा नंदन यावरी अर्पणा सुहास्य वदन प्रत्युत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारखा झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षडमुख पर्ण एकता हसला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे यावरी षडमुख आणि गणपती लीला कौतके दोघे क्रीडते विनोदे कलह करते अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकून धावून आले जगत्री जननी वक्रतुंडासी हृदय धरून म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंद येऊ नये अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सान करी जगदंबा मग हासून अग्निसंभातू प्रती बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे द्वादश नयन यावरी हेमवती हासून एक दंताप्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमारकाचे नयन का मोजिले यावरी गणानन बोले एक माते अन्याय याचा माझी शुंडा लंबनायक मान हिने मोजली चरभंगे घालून अनन्य हा थोर त्रिभुवनाहून करी तांडन अंबे यासी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे माझे येणे मोजिले हस्त यावरी करीमुख बोलत मोनक भागिनी एक पा याचा अनन्य एक सांगेन एकता तू यासी करसील तांडण नागात्मज आणि त्रिलोचन सावधान होऊन एकती इंभमुखे म्हणे भेडसावण मज बोलिल्या का हा न सहावे वचन तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बक्षू बहु बक्षिले ऐसे एकता मृंडाने दोघासी हृदय धरी प्रीतीने दोघही प्रिय वस्तू देऊन समजावले ते धवा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुणे यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणे अद्भुत पड्याज विडोजा समजेना कैलास ती म्हणे इभग म्हणे हरी मध्ये मृग शावक नयने मस्तकी जड धरले वरानने बिंबाधर पीक स्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हिरंब जननी म्हणे कपार मोळी
जळावरी स्त्रीचे वदने येवेळी दिसते मज भाल नेत्र यावरी बोले कैलास राजा विद्रधरे मुख नव्हे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सलज जलज वर्ण स्कंदमाता म्हणे पंचदश नयना कुरळ केशा व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्णा दिसताती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन नुसतेची पुससी छंद घेऊन रमा रमना सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळासी भोवया का खटवाग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अगम्य श्रुती नेनवी यावरी बोले हिमनग जामात भुकट्या नभे पाहे त्वरित सलील लहरी तडपडत दृष्टी तळली तुझी का हो यावरी सकळ प्रेमाची स्वामिनी बोले कुंज कुंठी कमंडल स्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकर्णते यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळा भोवते नीर बहुत नेत्र नव्हित मीन तळपत हंस गमने निखरी बरे जे अनंत गुण परिपूर्ण विल्हाण त्रिपुर हर सुंदर बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तन युगल कमंडुल ऐसे दिसते का यावरी बोले त्रिशूळ पाणी एके वसुधा धरनंदिनी हे स्तन नवे धुनी विलोकिनी पाहे बर गंगा आधारेची दोन्ही तीरे चक्रवाके बैसली साजरे दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसे एकचे अनेक करुण दाखविले तरी भुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावं मग सांडुनी सारी पाट खेळती दक्षायनी नीळकंठ ज्याचे खेळ एकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगती दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोदव नंदन ब्रह्मा विना वाजवून की स्तवन अपार मग एक क्षण स्वस्थ होऊन खेळ विलोकी नारद मुनी म्हणे का केल्या वाचून न रंग न ये खेळाते दोघासी मानले ते बहुत मग पण करुणीय खेळत जिंकले त्याचे एक वस्त आपली द्यावी निर्धारे हा तो प्रथम डाव तेची शनी जिंकती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरून नारद मुनी हासत असे दुजाही डाव जिंकली भवानी घेतले गजचर्म हिरून एका मागे एक तेच शनी दहाही आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोने शेवटी कोपीहीन सांडून शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकिला तोही देवीने आपला केला नारद गदगदा हसले काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर म्हणे मायाधीन तुझ इने दिधले सगुणपण येवरी तू अव्यक्त पूर्ण तुझं कोण पुसत होते एव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तासी कैसे दाविसी वदन ऐसे एकता भाल लोचन गेला रुसन घोरवना ही तुके नृत्य करुण गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधिता न कडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदे न कडे समुद्र कोठे काही जाती कुड नसेची नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विहिरित चहू देहासी अतीत कोणा अंत न कळची असो जगदंबा सख्या घेऊन वनासी चालिल्या शोधावया गिरिकंदर करी मठ गृहा शोधुनिया भागली बहुत जगदंबा सर्वै तीर्थ शोधिती सवेग भूतासी पुसला त्याचा मार्ग तो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना पंचाग्री साधन धूम्रपान जटाधरी मन मौन एके सदा झाकिले नयन एक गगन विलोकिते एक उभेची निरंतर एक घेती वायूचा आहार त्यासही पुसता श्री शंकर कोठे आहे ना बोलीचे एक करती सदा यज्ञ एक करती हिंसा बलिदान परी तेही दुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा एक 64 कळा दाविते एक 14 विद्या मिरवते एक वादविवाद निघुती करिता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला एक निशी ती कुश मृतिका उदक म्हणते आम्ही तुतुकेन पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदिमाया विश्व जननी अनंत शक्तीची स्वामिनी त्रे शमले नाना साधने इतराची कहाणी काय तेथे ठाई पडावा शिवस्वरूप शिराब्धीजा पती करीतप मघवा दुरित करीत असापेक्षा
निषिद्धनी याचे लागे. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञाननिसीम, उपासना मार्गोत्तम, अथर्वण स्थापित असे. सामदेव सांगी गायन, न्यायशास्त्री भेदघन, म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, याचे पदन पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्या प्रकृती पुराण विभाग, पतंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी, सर्व निरसून उरले उत्तम. वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्र अगम्य जो, त्या शिवाचे नाम घेऊन येई. जगदंबा बाही घोरवणी, सकळ अभिमान टाकूने, वल्लभा मी शरण तितो, सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होई साक्षात्कार. ऐसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबिनी, तो स्वात्मसुख झाले तल्लीन, झाकिलेले असती पंचदश नयन, तेही देवी स्वशुरगृही रहिवास केला असे. अर्पणा मनी विचारी, याचे रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी ये अवसरी, क्रोधाय मान होईल. मग भिलिनीचा वेश धरून, मयूर पिशाच्याचे केले वसन, अनुपन वेश धरून, मुरहर भगिनी चालेली. अनंत कमल भवंड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, तिने स्मर हर मोहिला, नृत्य गायनी करते. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करती. गायन रीती ऐकुनी, वैर भाव वनचरे विसरती, आहार त्याजीला तन्मय होती. नद्याचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव, निश्चळ झाला पवना, विधू कुरंग गेले वेधून, कुंभिनी भार सांडून, फणी प्रतिवरी येऊन पाहे, अंगीचा तुटला दिव्य अमोद, देव पाहती होऊनी षडपद, नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारेचे, शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे तांटक झाले विधी चंड किरण, देवलना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समस्ती, आदिजनाचे अपार लाघव, नेनती शक्रादी कमलोदव, दिव्य हिरेखानी वैभव, दंत तेजे झाकिले, दंतपंक्तीचा झळकता रंग, खळे ते हिरे होती सुरंग, तनूचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय, पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत, तेथीच्या पारागरास वेधुनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने, अनंत विदुलता कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडूनी जाश्वनीळ, पाहता झाला तेधवा, पायी पैंजन पुरे ऋण झुनती, त्यात रुद्रा घंटा रसड गर्जती, करीची कंकणे झणकारती, नृत्यगती सरसीच, भूलता चाप चढवून, काम शत्रू वधिला, नयन कटाक्ष बाणी, मन कुरंग पडिला धरणी, सुरासर करणी न कडेची, दिव्य स्वरूपी विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवर्धन, तप ध्यान विसरून वृत्तांत पुस्थिती येणे, म्हणे तू नारी कुठील कोण, कामानवळ शांतवी वर्षोनी घन, तुझे स्वरूप लावणे त्रिभुवनी दुजे ऐसे नाही, तुझा वदन इंदू विलोकिन, चकोर झाले माझे नयन, आता वरी मज लागून, तुझा आधीन मी झालो. यावरी बोले भिल्लिनी, उमे ऐसी ललना टाकुनी, का बैसलासी घोरवणी, कैलास भुवन त्या जगुनी, मी तो परनारी निश्चित, न वरी न घडे कदा सुरत, तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाकपाणी, मी दुर्गेवरी आलो रुसुनी, तिचे मुख न पहावे परतुनी, तव स्वप्नी न घेयची. यावरी भिल्लिनी बोलत, माझा पती रागिष्ट अत्यंत, हे त्रिभुवन जाळेल क्षणार्धात, अनुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ती बहुत काळाची कठीण अत्यंत, दक्ष आणि उडी घालीत, क्रोध अद्भुत ती येचा, पुढे गेली पार्वतीच्या पोटी, पर्वताच्या पोटी, मागुती तिसीवरी मी दुर्जटी, परी ती कौटाळीन मोठी, अर्थी कपटी मी जाणे. भिल्लीन म्हणे एकले काने, तू कपटी आहेस तिज गुण, शिरी ठेवली स्वार्धने, भोळी भवानी अत्यंत, दुर्गेसी पट्ट राणे टाकुनी का हिंडसी बनी, परललना देखुनी नैनी गळा येऊनी पडे पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणात सृष्टी घडामोड करीत, शुंभ निशुंभाती दैत्य युद्ध करून वधिले तिने, ती जरी आली येथे धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी नच जाय परतून, कैलासासी निश्चय, तिसी मी न करी संभाषण, तुझी वरी मी झालो तुझा आधीन, इकडे नेसील तिकडे येईन, वचना आधीन तुझा मी. यावरी बोले गोरटी भवानी, बैसली तुझ्या पाठी, दोन वेळा वरली दुर्जटी, तिची गती ही केली, मग माझा पाड काय तुझं, जेव्हा टाकून जाशील न कळे मज, धृतीपण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले, न बोलीच मर्दन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिसी अलिंगन द्यावया, अंबा चाली सत्व
निवासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरले चरण, कंठी माळ घातली. देवी आपले स्वरूप प्रकट करी, तटस्थ राही त्रिपुरारी. मग हसती परस्परे एकमेका पाहुणे. शिव म्हणे धन्य भवानी, वाची आणली मज समजावणे. सुत शौनकादिका लागून कथा सांगे विचित्र. करी विना घेऊन ब्रह्मसूत, शिवाजवळी आला अकस्मात. तो विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परिकांती नगरी शियाळा, धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तिने घातले अन्नसत्र, घातले वर्ष 10 सहस्त्र. इच्छा भोजन दान पवित्र, अतिता प्रति देत तसे. अवनीवरी जे अगम्य वस्त, भोजनी मागितले अकस्मात. ती प्रत्यक्षने आणूनी पुरवित, शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुशळ अतीत वेश धरून, येता झाला ते समय. अंगणी उभा ठाकला येऊन, परमकोपी जेवी दाविग्र. दृष्ट वचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुशळची. म्हणे घेई मज इच्छा भोजन, नातरी जातो सत्व घेऊन. शियाळ चांगुना येऊन, पायी धरती सदावे. आणुनी बैसवले आसनी, त्याची क्रोध वचने सोसून. षोडोपचारे पूजा करून, कर जोडणी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन, एरू म्हणे नरमास देई आणून. तू चोर आणसी धरून, त्याचे मासन घे मी धरुणी. माझा उद्देश विकता आणशी मनुष्य, ते न घे मी निशेष. चांगुना म्हणे कर जोडून, मी आपले मास देते करी भोजन. शियाळ म्हणे मागेल पूर्ण, माझे मास देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, तरी सर्व आचकाचे माता पिता. तुम्ही दोघांशी भक्षिता अन्न छत्र खंडेल, तरी तुमचा एकुलता एकच निहाळ. 5 वर्षाचा चिलया बाळा, 32 लक्षणे वेल्लाळ. तू मज देई भोजना, ऐसे एकता वचन. माया मोह जाळ दूर करून, म्हणती अवश्य जा घेऊन. मग सदाशिव बोलत, मी काय आहे वृष व्याघ्ररीस. भक्षुतव पुत्राचे मास, उबगन मानून विशेष. पंचवणी घाली मज आता, माया मोह धरून. कोणी कराल जरी रुंदन, तरी मी जाईन उठून. सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून प्रतिव्रता. उभी कोणी बाहेर सुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता. खेळवाय कुठे गेलासी, तुझ लागी खोळंबाला अतीत. बाळ माझा येई धावत, ऐसे एकता अकस्मात. बाळा आला धावून, अतिता प्रती एकूण नमन. माता पिताचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशित दान. अतीत मागतो राजसा, बाळ म्हणे स्नेह करून. हा देह म्या अर्पला शिवार्पण, अतीत होता तृप्तपूर्ण. उमारमन संतोषेल, ऐसे एकता झडकारी. बाळ घेतला क्रीडेवरी, पाकशाळेभोवती घेऊनी गेली वधावय. चिलयाचे चुंबन घेऊन, हृदय धरली प्रीती करून. बाळ म्हणे पुढती येईन, तुझा उद्धार जननीये. माया जाळ सर्व सोडून, मन ठेवले वज्राहून कठीण. चिलयाची शिर छेदून, काढिले मास अंगीचा. आपणाचे पुत्र नाही म्हणून, शिर कमळ ठेवले पहावया. शरीराचा पाक करून, उठवी भोजना अतिताते. अतिद्रय द्रष्टा श्री शंकर, अनंत ब्रह्मांडाचा समाचार. सर्व ठाऊक सूत्रधार, कळले शिर ठेवले ते. उठून चाले तत्काळ, धावती जांगुना शिराळ. एरू म्हणे कळाले शिर ठेवले ते. सर्व गोत्रात शिर प्रधान, त्याची कैसे ठेवले वाचून. तव ते दोघे धरती चरण, तेही पचवणी घालतो. शोभन धरावा अंतरे, नेनतपणे चुकलो जरी तरी. सर्वज्ञा तू क्षमा करी, सत्व आमचे राखावे. मग बैसला आसनी घेऊन, म्हणे शिर घेई बाहेर जाऊन. उखळात कांडूनी कंडन, मज देखता करी आता. अश्रू आले तुझे नयना, की कष्टी झाली अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वास हानी, करुणी जाईन तुमच्या. अवश्य म्हणे कृपलालना, शिर ठेवले करी कंडन. सत्व पाहे कैलासरान, अंतरी सद्गत होऊन. निज सत्वाचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडित बैसा वेल्हाळ, निर्धार उच्च धरुणी. अतीत म्हणे परम निर्मळ, गीत गाय रसिक सुढाळ. खंती एकता पैफेन धवल, दुरावेल जानपा. ते सहोदर समोर विलासिनी, कमल हृदय रत्न गोप कामिनी. की निच्चळ गंगा भरुणी जात, मर्यादा धरुणी. तिचे पाहता निज वदन, कंड वळला रोहिणी रमण. मृग
उपशा वाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमलाग बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिळा नूप किशोरा सुहास्त्रवक्ता राजीव नेत्रा येऊने दरा धन्य केले. तू सुकुमार परम गुणवंता तू माझी निष्ठुर धाव लागली माता. तुझविन परदेशी आता दुबळी भंगन झाले मी. कुंचक मंडली अतिसुंदर कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी एकसरा गळत्या लागल्या तीन. म्हणे अतीत येऊन अवधारी जाऊ दे राजद्वार बाहेरी देह त्यागिनी अवसरी यावरी धीर न धरवे. हे पै कैलासनाथ लक्षून सखया एकला जातो स मज टाकून. तुझे संगती मी येईन उभा राहीन क्षणभरी. तू मोक्षदीपाचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षून. तुझे सांगतो मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको. उदकाविना जैसा मीन तैसा मी त्यांना तुझविन. माझे हृदयी निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ. तुझी माऊली म्हणता राज वाटे रे गुणवंता. तुझी आपली सार्थका करुणे गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझैसे न दिसे बाळ. मग ते पचवणे तत्काळ उठा म्हणे अतिता ते. अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझी पंक्ती. ऐसे एकदा श्रेयानुपाहळ गती झाला चित्त संकोचित. चांगना म्हणे नृपनाथ सत्व राखावे सत्वर आता. विन्मुख जाऊन द्यावे अतिता मन चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चोपदरात. पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढिले आणिले वेगीसी. अतीत म्हणे चांगुनीसी तुम्ही येईच वेगी अवश्य म्हणून झडकारी. योनी बैसली नृप सुंदरी यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदरी. अन्न न घ्यावे सर्वता निपुत्रकाचे न पहावे वदन. येथे कोण घेईल अन्न दीपेविन शून्य सदन. पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचून वदन. की वृक्ष जैसा फळाविना की बुबळाविना जैसे नन. शून्य सदन तुमची तेवी तवती दोघे बोलती सद्गतीत. एक होता अर्पणा सुत चांगुना म्हणे गेले सत्व. अतीत मुन्मुख जायला आता. एक बाळ तू दिधला भोजनासी आता महाराज सत्व किती पाहासे. से बोलता चांगुनीसी अद्भुत गहिवर दाटला. म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुनी स्नेहाळ हाक फोडी चांगुना. नेहमी चाललेल्या प्रेमा अश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घ स्वर बाहे उमावरा पावा सत्वही या कांती. हा झाले वंशखंडन न देखी पुढती पुत्र वदन. ऐसे एकता अतीताचे नयन सत्व लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात वडसा होत थोर नगरात. लोक दुःख वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवून. विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य प्रतिवता सत्व धीर. ईस प्रसन्न होईल श्रीशंकर काय देईल न कळेची. अतीत म्हणे चांगुनीसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मागसी मज सदगुणासी. यावरी सती काय बोले मजनी पुत्रुक म्हणतील लोक. हा धोनी काढे कलंक. ऐसे एकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी. सत्य मानुने अतीत वचन दीर्घ हाका फोळीत चांगले. म्हणे चिलया गुण निधान येई स्नेहाळा धावुनी. अतीत तुझविन घास न घेई कुठे गुंतलासी खेळावयास. माझे तान्हे तू पाडास सत्व राखे येऊन. तू न येसी जरी धावत तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकून चांगुना पाहे त्रिदवा. मागुती हाक खोळी वेल्हळा तू तैसे उगवे मित्रमंडळा. कैसा धावतची आला बाळ पाहे श्रेयाळ स्नेहभर. अतीत स्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप. पूर्ण दश हस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरला निज अलंकावरवरी बैसला. शिळाळ जांगुना ते पायावरी लोळत. सुरगन सुमती वर्षती अपार. दुधुंबना आंबे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान. शिळाळ चांगुना दिव्यरूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून. छत्र धरिले तयावरी सचिवास निरवून. राज्य भार विवामी बैसले सत्वर. नीचपदी जगद्गुरु श्री शंकर स्थापितय. कांती नगरी सौख्य अगाध त्रिभुवनीन माये आनंद. श्रीधर स्वामित्व ब्रह्मानंद अभंगन विटे कालत्रे. शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत. 14 भुवनाचे सारे यथार्थ. 14
की 14 विद्याचे सार, 14 गाठीचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर, गया वर्जन घडे हे, की चतुर्दश रत्नाचा प्रकाश, येथेची झाला एकसर, की 14 चक्रे निशेष प्रिय, 14ही लोकांते, की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्ये प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले, श्रवण पठन लेखन निधी इतिहास अनुमोदन, परम प्रीती करिता ग्रंथरक्षण, फल समान सर्वची, तितक्यासही शिव होऊन माऊली करील निजंगाची सावली, आयुराग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आधी व्याधी जाय निरसुन, वंध्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटले, घरी संपत्ती दाटे बहुत, ऋण मोचन होय त्वरित, शत्रुशय यथार्थ, दक्षिणमुखे वाचती, शत आवर्तने करिता भक्तियुक्त, कोटी होय शिवभक्त सूत, त्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच्य भूत न रिगे तेथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसुन, भावे प्राचित पहावी वाचून, नाही कारण अभाविकाचे, सोमारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ, शिवरात्री लक्षण, शुचिर्भूत होऊन